हॅलो एव्हरीबॉडी. मी MSJ शाळेचा कला विभाग प्रमुख, कला क्रीडा विभागाचा प्रमुख सनी भूषण मुणगेकर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं हार्दिक स्वागत करतो. जोरदार टाळ्या. अरे आनंदाची बातमी, आज आपल्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. जोरदार टाळ्या. आणि त्या निमित्ताने आज इथे पॅरेंट्स स्पोर्ट डे सेलिब्रेट करणार होता आपण. आपले पालक, विद्यार्थी आणि शाळा यांचं नातं कसं घट्ट राहिलं पाहिजे यासाठी आम्ही हा खेळ आरंभलेला आहे. संगीत खुर्चीचा खेळ आहे. 6 कंटेस्टंट इकडे आलेले आहेत. एक म्हणजे प्रियादर्शनी आणि तिची फॅमिली, आणि दुसऱ्या बने आणि त्यांची फॅमिली. जोरदार टाळ्या. चला तर खेळाला सुरुवात करूया. एक साथ शुरू करेंगे. शुरू कर. तुझ्या आईने चीटिंग केली. असं रुमाल टाकून सीट पकडायला एसटी काही सांग तुझ्या आईला. मी माझं डोकं लढवलंय ना. तू टाकायचं होता रुमाल. तुला कोणी अडवलं होतं? प्रियदर्शनी तू बस, मी जातो. ए बस रे रत्ताळे, बस खाली. चालला लगेच. झाले, आऊट झाली ती. मला काळजी करू नकोस, आम्ही दोघे आहोत. आहोत आपण. जाऊ दे मोरदे, तू गप्प बस. खुर्ची 4 और आदमी 5. बहुत नाइंसाफी है रे. बचाओ. हळू हळू हळू. काय माझा रुमाल ना तुमच्या कुक करायचं लपला आहे. माझा रुमाल त्याला असं काढायचं होतं जरा. सॉरी. चीटिंग केली. ही चिटिंग आहे. नाही माझ्या आई बरोबर खेळ. ऐका काय तुमच्या मिसेसला उठवा प्लीज. ही शूटिंग आहे. तुमच्या मिसेसला मला इतक्या वर्षात नाही जमली ही गोष्ट. नाही होणार माझ्याकडून. हे काय, हे चुकीचं आहे ना. मी समजावतो. हे बघा मिसेस कुलकर्णी, तुम्ही उठा प्लीज. हे बघा, एकतर हे नियमात बसत नाही, त्यात तुम्ही खुर्चीत बसत नाही. मारताय त्यांना पहिले उठवा आधी. मी उठणार नाही. हे चुकीचं आहे. हे बघ तू, अगं हा काय, तू बोल नाही नुसता हा काय यासारखं हा काय करता. त्यांना थोडं कमी ऐकू येतं. ऑपरेशन झालं कानाचं, त्याच्यामुळे. ऐक मी काय म्हणतो. उठ ना. दुसरा पण कान जाईल. बस तिकडे. बात करा. वेळ तुम्ही बाद झालेले आहात. अंशुमान विचार, तुम्ही बाद झालेले आहात. प्लीज तुम्ही जाऊ शकता. मला खुर्ची लाभणार नाही, लक्षात ठेव. माझं बघेन. एक खुर्ची कमी. खुर्ची 3 और आदमी 4. बहुत नाइंसाफी है रे. बचाओ. पुढची पकडा. खुर्ची कुठे? बाद झाली. मी काय करू? तुम्ही तिकडे सोफ्यावर जाऊन बसा. याला काय अर्थ आहे? हा बस तिकडे. आता आपणच राहिलो. हे आता आपलंच कुटुंब राहिलं खेळायला. ये मज्जा. आतापर्यंत मी तुम्हा दोघांना मदत केली, पण आता नाही. हा अब सब अपने अपने बलबूते पे गेलो भाई. अब कोई किसका नहीं भाई. हा
हा काय आचरटपणा आहे? हे असं कोण करतं? एका ते खुर्ची आम्ही कुठे बसायचं? हा आचरटपणा आहे. अहो नाही नाही काय मला की नाही बसायला 2 खुर्च्या लागतात. एक खुर्ची कितीला असून जाते लागतात. हे नियमाच्या विरुद्ध आहे. तिला सांगा तुम्ही. प्लीज उठा ना. मी नाही उतर. असं काय करता? उठा ना. आम्ही नाही जाऊ. आजो आला आम्ही नाही जाऊ. अच्छा उठा ना. मी नाही उतर. माझ्या नाही जाऊ. काय आहे? नवरा आहे ना मी तुझा. बघा. इथे आहे मी. बघा बघा हे असे संवाद कधी कानावरच पडले नाहीत ग माझ्या. इतकी वर्ष झाली संसाराला. दिवसभर आपलं वसवस 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 हे आनंदाचे क्षण मला कधी अनुभवताच आले नाही. तो हळू बोल का? आणि हे सगळं तू त्यांना का सांगतेस? बरोबर सांगते तरी बरं वरवरच सांगते. खोला जाऊन सांगितलं तर वाट लागेल. एवढं हा 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 करण्यासारखं काही खोलात जायची गरज नाहीये. एवढं काही झालं नाहीये. हे बघ मालती मला ना 4 चौघातला तू इकडे आधी. तू इकडे. ऐका ना आई बाबा, मी काय म्हणतो, सगळी लोक ना बघतात आपल्याला. एक काम करा, तुम्ही दोघंच खेळा, मी स्वतःहून बाहेर जातो. चला सॉरी. हा जा बने जा लवकर. हा चला मग एक साथ बजाएंगे. बजाओ. बाबा बाबा काय आई आई म्हणत. बाबा बाबा काय आई आई म्हणत. बाबा लवकर. बाबा 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 आई आई म्हणत. आई आई बा 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 बा. काय अर्थ आहे याला? मी बसले मी जिंकले. हे काय? हा? हे काय आहे? याला काय अर्थ आहे? हे बघा ओ, तुम्ही पीटी शिक्षक आहात ना? हो मी आहे. हिला उठवा. हा? हिला उठवा. मला लागायचं तिला उठवायचं. उठवतो. मला जिंकायचं. पीटी शिक्षक आहे मी. मला टेक्निक माहिती आहे. जय बजरंगा हुप्पा हैया. जय बल भीमा हुप्पा हैया. जय बजरंगा हुप्पा हैया. जय बजरंगा हुप्पा हैया. जय बल भीमा हुप्पा हैया 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 हैया. इग बाई काय गांडूळ आलं का गांडूळ. एक मिनिट हे अडकले. अरे बोटाच्या नखापासून पायाच्या नखापर्यंत फ्लेक्झिबल नट ना तू. हा फ्लेक्झिबल नट. काय झालं हे? फ्लेक्झिबल नट आहे हो. वेट लिफ्टर नाही आहे मी. हे बघा माझ्या खुर्चीचे 2 पाय कसे झाले आहेत. इकडे या तुम्ही बसायचे. अगं लाज वाटते का ग तुला? ते सर आहेत आपल्या मुलाचे. काय अवस्था केलीस त्याची. आणि वर तू या खुर्चीवर बसून राहते. स्वतःच्या नवऱ्याला फेकतेस तिकडे. या एका खुर्चीसाठी हो करतेस. हो एका खुर्चीसाठी करते. एका खुर्चीसाठी. आतापर्यंत या कुलकर्ण्याच्या घरात मला एकदा तरी मान मिळालाय. खुर्ची म्हणजे मान असतो एका बाईचा, एका व्यक्तीचा. दिलाय तुमच्या घराने मला मान. दिलाय मला मान. दिलाय. माझी मान का सोड? माझी मान सोड. या एका पणसाठी तुझी मान धरावी लागली रे माकडा. दिलाय आतापर्यंत मला मान नाही दिला. कधीही ऐकलं नाही या माणसाने माझं. एकदाही नाही ऐकलो. तुम्हाला सांगते आपल्या लेकराचं नाव कोण कोण काय काय ठेवतं. अमित आमिर विनायक प्रशांत. आणि माझ्या लेकाचं नाव काय ठेवलं? बने. अरे कोणाच्या आडनावाचं नाव कधी मुलाचं असतं का? आणि हाय बावळट बने म्हटल्यावर देतो. मूर्ख कुठचा काही पोच नाही या माणसाला. कसा संसार करते ना माझं. मला मेलोड्रामा करू नकोस त्यांच्या समोर. बाजूला बा काय सांगू तुम्हाला. हो कसा संसार करते ना मी माझं मला माहिती. कठीण आहे हो या माणसाबरोबर संसार करणं कठीण आहे. एक त्यांना 2 दिवस आमच्याकडे राहायला या याची बायको म्हणून म्हणजे कळेल. मी ह्यांची बायको बनून काय हो? एक्झॅक्टली. त्यापेक्षा मी नवरा बनून येईन. हो मी कशाला तुमची बायको बनू? मला काही चॉईस आहे की नाही? म्हणजे चॉईस असतं तर लग्न केलं असतं. म्हणजे मला सोडून या सट्टीविषयी लग्न हिंमत कशी झाली? काय कमी आहे माझ्यात सांगा ना. ऐका ना आई बाबा, तुम्ही सरांना तुमच्या भांडणात घेऊ नका ना. ते उद्या ना लेखी परीक्षेत तोंडी परीक्षेचे मार्क देऊन मला नापास करतील.
ऐका बाबा, तुम्ही आई जिंकली असं डिक्लेअर करा, आपण निघून जाऊया. नको ही कटकट अरे उगाच. का दरवेळी मी करायचं? का करायचं मी? हिच्यासाठी का माघार घ्यायची मी? हा, काही झालं सोसायटीचा कार्यक्रम ही जिंकणार, मी माघार घ्यायची. कुठे अजून कार्यक्रम ही जिंकणार, हिने कधी केलंय? मी जिंकलो आणि हिने माघार घेतली. झालं असं कधी? आज ना मी ठरवूनच आलो होतो इथे येताना की तुझ्या शाळेच्या कार्यक्रमात मीच जिंकणार म्हणून. मुलगेकर सर, काय सांगू तुम्हाला, या बाईनी इतकी छळलंय ना मला, इतकं छळलंय. आमच्या लग्नाच्या वेळी 75 किलोचा होतो मी. 75 किलोचा. हे असे मसल्स हे बघ नाहीयेत आता, पण होते तेव्हा प्रचंड मसल्स होते मला. मी असा रस्त्यावरून चालायचो ना तेव्हा सगळ्या मुली अशा पटकन वळून बघायच्या आणि पटकन म्हणायच्या, ई कोण गेलं का बाई? वाटतं तर बोलू नकोस. हे असंच बोलून बोलून माझा छळ केला या बाईनी. अरे आता माझी काय अवस्था केली आहे हो. हे असं आहे बाई, बरं झालं तू या माणसाची लग्न नाही केलंस ग, नाही तर भोगावं लागलं असतं तुला. काही केलं तरी कमीच. पुरुष प्रधान संस्कृती आहे तुमची. तुमच्या पुढे मी झुकणार नाही आणि मी या खुर्चीवरनं उठणार नाही. हे बघ, तुला उठावं लागेल, तुला उठावंच. ए बाई, उठव ना हिला पटकन. अरे काय बाई बोलताय मला? सॉरी, अरे मिशीवाली बाई असते का कधी? सॉरी सर, तुम्ही मला आता त्रास होतोय. तुम्ही उठवायला, तुम्ही आधी उठवायला. तिला उठव, नाहीतर मी खेळ सोडून जाईल. मी खेळ सोडून जाईल. नाही 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 नाही, हे बघा लास्ट राऊंड आहे, चान्स घेऊया आपण प्लीज. ठीक आहे, तुम्ही एवढं प्रेमाने आणि आदराने सांगताय तर उठते बाई. चला मग खेळायला सुरुवात करूया. एक साथ बजाएंगे बचाव. पटापट सांग, पटकन चाला. तू का फिरवते? हे काय? आता मी जिंकले. गप्प बस. गप्प बस. मी जिंकले. हे काय आहे? हा, आता पण तुम्हाला काही नाही बोलायचंय? प्रेमाने आदराने समजवायचंय? मला नाही खेळायचंय तुमचा खेळ. खड्ड्यात गेली ही शाळा. तुझं नाव उद्यापासून काढून टाकतो मी शाळेतून. नाही, नाही, काय? नाही. फुट. जिंकले, रडीचं नाव घेता कशाला? घेता येत नाही तर. मजा आली. संगीत खुर्चीमध्ये कोण जिंकलं कोण हरलं मला माहित नाही, पण आज एक विशेष पारितोषिक मी जाहीर करणार आहे. ते ह्या बनेला. अरे बने, अशा कुटुंबासोबत तू राहतोस. अरे मानलं पाहिजे रे तुला. अरे त्यासाठी धैर्य लागतं, चिकाटी लागते, सहनशक्ती लागते. त्याला विशेष पुरस्कार देतोय मी, विशेष सहनशक्ती पुरस्कार. हे 2000 रुपयाचं रोख पारितोषिक. बने, आयुष्यात कधीही कसलीही गरज लागली तर माझ्याकडे यायचं. हा, स्टाफ रूम मध्ये डायरेक्ट यायचं आणि या बाईला येऊन भेटायचं. तुम्ही सर की बाई? अरे तुझ्या आईने माझी बाई केली. ते माझं